गैरसमज गोंधळानंतर आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून आरक्षणाचा मुद्दा मांडण्याचे आश्वासन. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने येत्या 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलवले आहे. तसेच संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी मराठा समाजाने राज्यातील सर्व आमदारांच्या घरासमोर आंदोलन करीत निवेदने दिली. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव हे 7 रस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आले. यावेळी त्या ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्याने त्यांना फोन लावण्यात आला, परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आले नाही. त्यांचा गैरसमज झाला. त्यांनी फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तेथे का गेले नाहीत असा प्रश्न केला असता मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला. त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली. हा गोंधळ बराच वेळ चालला. शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आले, येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चित आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडू असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी शिवसहाय्यक बंटी चंद्रशिवे यांच्याकडे निवेदन देऊन तिथून पुढे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. आमच्या भावनात आरक्षण तर आम्ही सरकारच्या मंडीवर पाय देऊन मिळवू, पण तुम्ही जरांगे पाटलांना उपोषणावर उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे हे मागण्यासाठी ते निवेदन देऊन आला. नाही ताई, तुमच्या पक्षाचा एकही आमदार खासदार तिकडे गेलेला नाही ताई. काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यायला पाहिजे होती ताई की तुम्ही तिथे जाऊन ते उपोषण उठवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला पाहिजे होता. त्यांचं पण मत काय ताई तुम्ही काय करा ताई, ऐका, तुमचं आरक्षणाबद्दल मत मांडा. एक मिनिट ताई, तुमच्या आरक्षणाबद्दलचं 50%च्या आतून ओबीसी मधून सगळे सोयऱ्याच्या वटहुकुमासहित उद्याच्या 20 तारखेच्या अधिवेशनामध्ये तुम्ही भूमिका घ्यायला पाहिजे. तुम्ही जर ओबीसी म्हणत असतील, आता 54 लाख मराठा ओबीसी मध्ये गेलेला आहे, त्याचा विचार करा. हॅलो, तुम्ही ओबीसी ताई आमच्या भावना तीव्र आहेत. ताई तुम्ही आम्ही आपल्या घरी दररोज जेवण करून झोपतोय, पण ज्या 5 कोटी मराठासाठीचे नेतृत्व करते जरांगे पाटील 7वा दिवस आहे ताई, उपाशी आहेत. त्यांच्याकडे तुमचा एकही लोकप्रतिनिधी केलेला नाही, याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्या घरी आलो. जरांगे पाटलाला उठवलं पाहिजे, विरोधी पक्षाने मनावर घ्या. ताई हे आंदोलन आम्ही सगळ्या आमदारांच्या घरासमोर करतोय. मीटिंग कोणाची आहे ती? ताई ऐका, तुमच्या सगळे आमदार असतील तर समोर स्पीकर नाना पटोलेला बोलू द्या. बाकीच्यांना बी ऐकायला जाऊ द्या सगळ्या भावना आपल्या. ताई ऐका, हॅलो ताई, ताई आमच्या भावना तीव्र आहेत. तुम्ही उद्याच्या 20 तारखेला अधिवेशनामध्ये 50%च्या आतून ओबीसी मधून आरक्षणाची भूमिका घ्या. ताई आमची विनंती आहे, तुम्ही जर आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्यावर प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा. सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसू द्या, तरच खरं वाटेल. अन्यथा तुम्ही सुद्धा खोटं बोलताय आम्हाला वाटतं. इथं ताई भावना तीव्र आहेत लोकांच्या. व्हिडिओ कॉल येत नाही तोपर्यंत उठायचं नाही. खूप लोक बसले बंगल्यावर, कारण आमचा माणूस मराठा काही 5 कोटी मराठाचे नेतृत्व एकमेव जरांगे पाटील आहेत. जरांगे पाटलापेक्षा एकही आमदार महत्वाचा आहे आम्हाला. ताई ऐका, 288 आमदारांमध्ये जरांगे पाटला इतका नेता तुमच्या पक्षात नाहीये. फडणवीसला फोन उचलला. काही फडणवीस साहेबांनी आता फोन उचललाय उपमुख्यमंत्र्यांनी आमचा. तुम्ही तर ऐका ताई, तिकडे काँग्रेसचे सगळे आमदार आहेत त्यांच्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी फोन उचललाय, त्याच्यापेक्षा तर तुम्ही मोठे नाही. तुम्ही तिथं व्हिडिओ कॉलवर घ्या. आता इथं बंगल्यासमोर बसलेले सगळ्या बांधवांना दिसलं पाहिजे. जरांगे पाटलापेक्षा आम्हाला कुणाचं महत्वाचं नाहीये. महत्वाचं आमचं जरांगे पाटील साहेब आहेत, बाकी सगळे आम्हाला शून्य आहे. तुम्हाला मत देण्यासाठी आम्ही अशी टाळाटाळ केली तर चालेल का? तुम्हाला मत देण्यासाठी आम्ही अशी टाळाटाळ केली तर चालेल का? पुढे भविष्यात शहरात फिरून आम्ही इथं काय तुमच्या दारात बसलेलो.
करा म्हणावं. इथला लढा इथून एक मिनिट ताईंचं म्हणणं आहे का? एक मिनिट थांबा. हा, ताई बोला आता तुम्ही. तुम्ही असं बोललेलं एकही चुकीचं आहे काही आरोप करता. जाहीर निषेध ताई, तुमच्या भावना नेता म्हणत असताना तुम्ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार काय शिकलं तुम्ही जो आरोप केला मराठा समाज चुकलेला आहे, सरकार चुकलं आहे, लोकप्रतिनिधी चुकलं आहे. एक मिनिट